वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं इतर गाईड सारखा मी गाईड नाही. तुम्हाला रोज वेळेवर कोर्स वर्क साठी यावं लागल. सर मी येतच होते. मग कोणाला अटॅक आला काय घरी? हा कोण? आप्पा. आधी मी जेव्हा इकडे यायचे तेव्हा एकटं वाटायचं मला, पण आता अजिबात वाटत नाही. आपल्या आयुष्यात ना अशी एखादी घटना घडते आणि त्या घटनेमुळे आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यात खास आपला असा माणूस कोण आहे. तू माझ्या आयुष्यातला तो खास माणूस आहेस. पर्या तू खरंच खूप खास झाला आहेस. म्हणजे तू तू असा सुपर हिरो किंवा स्टार आहेस असं नाही म्हणायचंय, पण तू आहेस खास खूप. डोळे बंद कर ना. का? मी सांगते ना, कर ना डोळे बंद. अनुष्का अगं लोक बघतील. अगं शिक्षक. पर्या अरे बघण्यासाठी लोक पाहिजेत ना आजूबाजूला. इकडे कोणीच नाहीये. हा पर्या प्लीज प्लीज डोळे बंद कर. अनुष्का अगं. ओके नको करूस डोळे बंद. हा आता तिकडेच बघा. हा हा अजिबात इकडे बघायचं नाही. हा ओके. सरप्राईज. हे काय? तू याच्यासाठी मला डोळे बंद करायला लावले? हो का? तुला काय वाटलं? नाही मला काय. मोबाईल कसं आहे? पण हे नकोय मला. पर्या प्लीज उपकारांची परतफेड वगैरे असं काही समजू नकोस. पण ह्यात माझ्या फिलिंग्स आहेत म्हणून मी तुला हे गिफ्ट दिलंय. अगं अनुष्का लई महागाचा दिसू राहिला. मी खरंच नाही घेऊ शकत हे. पर्या असू दे ना महागाचा, पण त्या मागच्या माझ्या भावना समजून घे ना.
मी दिलेलं गिफ्ट तू खरंच घेणार नाहीयेस? नाही नाही. नाही म्हणजे तसं नाही ग, म्हणजे आवडलाय मला, भारी आहे पण भारी आहे ना? भारी माणसासाठी भारी फोन, म्हणून तुझ्यासाठी घेतलाय. अगं बरं आता जर तू फोन नाही घेतलास तर मला खूप हर्ट होणार आहे. बर ठीक, घे तुम्ही गिफ्ट. थँक्स. गिफ्ट तू दिले ना, मग मी थँक्स ना. ग्रेट. पर्या, हं? मला जरा महत्वाचं सांगायचंय. सांग ना. पर्या, ऍक्च्युली मी काही दिवस तुला नाही भेटणार आहे. का? अरे ऍक्च्युली मी काही दिवस विचार करत होते की गावी जाते आणि जरा रिलॅक्स होते. तू इथे पण रिलॅक्स होऊ शकते ना, मग म्हणजे इथे रिलॅक्स नाही आहे का तू? नाही म्हणजे हो, मी इकडे सुद्धा रिलॅक्स आहे, पण जरा गावी आजी आजोबांना भेटायचं म्हणते. मामाच्याही घरी जाणं होईल. मामाच्या घरी रेंज नसते, सो 10-15 दिवस जरा सोशल मीडियापासून कट ऑफ, सगळ्यात रुटीन पासून कट ऑफ, जरा रिलॅक्स होईल. बट डोंट वरी, रेंज मध्ये आल्या आल्या मी तुला नक्की कॉल करेन. आणि वन्स अगेन थँक्स. अगं अगं पण परागरावांनी पण त्यांच्या घरी बोललं पाहिजे ना ग. माझा PhDचा क्लास असतो, मी निघणार वेळेत. एवढं बोलायला काय होतं? स्वतःची कामं करतात ना वेळेत. स्वतः सगळीकडे वेळेत पोहोचू राहिले, मलाच असं अडकवू राहिले. तर त्यांच्या आई मला म्हणल्या का तू थांब थांब, तर हे पण आईचं ऐकून मला म्हणले थांब म्हणून. अगं हे असेच असतेत नवरे, आईचा पुळका असणारे. आता तू झालाय का तिचा नवरा? आपण होणार आहे ना आता. मला सांग पूर्वे, तुझा विचार केला का त्यांनी? नाही ना, पण त्यांच्या आईचं लगेच ऐकलं त्यांनी. अगं एकच की तू कोणा किती तू राहिली का? हे पाय पप्पे, मी काय म्हणते, परागरावना चुकीचे नाहीयेत बघ. आता त्यांचं त्यांच्या आईचं नातं जन्मापासून नाही, तर त्याच्या 9 महिन्या आधीपासूनच आहे. आता त्यांना लगेच नाही म्हणता यायचं नाही ना त्यांच्या आईला. आता एखाद्या वेळेस तू ऍडजस्ट केलं तर काय होतंय ग? आज आई थांब म्हंटली, उद्या बहीण म्हणन, परवा आत्या, तेरवा बाबा म्हणतील. अशाने पूर्वीच्या PhDचा 13वा घालावा लागल. काही 13वा आणि 14वा घालावा लागणार नाही. पूर्वी सगळं सांभाळून घेईन, हो की नाही ग पूर्वे? आता एवढी ती PhD करून राहिली तर जगण्यात त्याचा काही तो उपयोग झाला पाहिजे. आणि त्यात आपली पूर्वी मानसशास्त्रात PhD करतीये. कशात? मानसशास्त्रात. तर कोणाच्या मनात काय चाललंय आणि काय नाही ती बरोबर ओळखन आणि तसं वागन, हो की नाही ग पूर्वे? अगं मी बी तेच म्हणून राहिली तिला. दोन्ही पैकी एक काहीतरी निवडावं लागणार आहे बघ पूर्वे तुला. तुला मोप सोपं वाटू राहिलं माय हे, पण हे ज्याचं त्यालाच कळतंय बघ. अगं तू अजून भोपळ्यातली BS, शिक्षण आणि संसार तुला दोन्ही एकाच टायमिंगला कसं सांभाळता येणार आहे? आणि हे असलं खोटं बोलू ना तर नाहीच नाही बाई. यार पप्पे, त्या या हेनरीचं बोलणं मनावर घेऊ नकोस. हे पाय,
तू जे पण काही आप्पाबद्दल बोलली ते शिक्षणासाठी बोलली की नाही? आणि आप्पाला जरी कळलं ना तू खोटं बोललीये तर ते तुला काहीच बोलणार नाही. मी सांगते ना तुला, आता जे झालं ते झालं, टेन्शन नको घेऊ तू. हा, पण मी असं बोलायला नाही पाहिजे ना ग. अगं आप्पा काय करत नाहीत माझ्यासाठी. प्रत्येक वेळी खंबीरपणे उभे राहतात माझ्या पाठीशी. मी आज असं बोलली त्याला आणि उद्या खरंच काय झालं तर? दागिने कसे वाटले छायाबाई? बघा ना काकू, हे म्हणले आता गेलेच आहे तर पराग्रामांसाठी चेन पण घेऊन टाका म्हणून घेऊन टाकली. चांगली जड लागू राहिली ग. कसे दिले ग दागिने? ते ते बघ कसे दिले म्हणे दागिने. अगं ते काय भाजी की काय? दागिने दागिने काय बोलती? बरोबर, माझ्या समोर तुमचं तोंड चालणार, आप्पांसमोर बरोबर दात खेळ बसते यांची. माणूस सरळ बोलू राहिलाय ना, उगीच कशाला वाकड्यात शिरायचं? अहो, असं काय करता काकू? काका गंमत करून राहिले तुमची. आता जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांच्या दुकानात घेतलंय म्हणल्यानंतर भारीच असणार सोनं. काय ग पूर्वा? हा, छान आहेत की. छानच असणार ना. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स मधनं घेतलेले दागिने छानच तर असणार. पूर्वा रमली आपली पराग्रामांमध्ये. ते शांतरा ते परागरावच्या आत्याचा फोन आहे. तू बोलते का? पपी तू बोल. नाही, मान नको. हॅलो. हा. काही नाही हो, आता दागिने पाहत होते मी, आठवण आली ना तुमची म्हणून फोन केला. हो का? छान आहे. कसे आहेत दागिने? आवडले ना? अहो जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स कडचे आहेत. मला तर भारी आवडतात बाई, सगळे हॉलमार्कचे आहेत. हो, मला आवडली की. छान आहेत, एक नंबर आहेत. हा, तुम्ही कधी पाहिले? हा ते काय माझ्या समोरच आहेत ना, तेच तर पाहू राहिलो मी. हा. हो का? अहो नाही खरंच, मी ते अंगठी चेन ती पाहू राहिलो. हा, पूर्वाला सगळं आवडले. हा. हो, पूर्वा आहे का जवळ? पूर्वाला द्या ना फोन जरा. आहे ना. हा. पूर्वा बोल. हॅलो. हॅलो. पूर्वा, का ग दागिने आवडले नाही म्हणून तक्रार नाही करू राहिली ना घरच्यांकडे? अहो नाही आत्या, असं काही नाही. आवडले मला. आवडले ना? अगं लई वेगवेगळ्या डिझाईन असतात दागिन्यांमध्ये त्यांच्याकडे. एक मिनिट. हा, मला तर बाई जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स मधूनच दागिने घेऊ वाटते. हॅलो. पूर्वा बोलत होती ना? पूर्वा कुठे आहे? पूर्वा ना, हा ते आपण बोलवलं तिकडे गेली. बरं ती तुम्ही केली की नाही खरेदी? करायची असेल ना तुम्ही पण. तुम्ही देता का नेकलेस घेऊन? मी सिलेक्ट केला एक. ते म्हणजे हो. बाई मस्करी करू राहिली मी. आमच्या यांना घेऊन जाणार मी जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स मध्ये. छान आहे. हा, बरं मग हा ठेवू का? थँक्यू. हा, ते आप्पा बघू राहिले. बघू नये म्हणजे आप्पा बोलू राहिले तर जायचं ना जेवायला. हा, ठेवतो मग. चालेल. ओके, बाय. चारुशीला बाईंना माहितीये ना यंदा परागरावांचं लग्न आहे ते. त्यांचं झालंय प्रकाशरावांशी. आणि लक्ष्मीकांतराव
तुमचं पण झालंय बर का माझ्याशी. चला बोलू जरा. आता चटणी आहे कुठे? आप्पा जेवले ना? हा हा आताच जेवले. पप्पे तू अपसेट आहेस? नाही. काय आज ओळखतो पप्पे तुला? कायला खोटं बोलते? मी खोटं नाही बोलू राहिले. हो का? ताटाकडे बघ एकदा. 1 तास भाकरी न घेता भात घेतला, तो पण एवढाच. आणि ते पापड बघ पार पीठ झालंय त्याचं पप्पे. तू ना अपसेट असले की असंच पापड कुस करती आहे की नाही? नाही, अपसेट नाही होऊ राहिले मी. अंगठी नाही आवडली का तुला? नाही आवडले. नाही नाही आवडलं. आवडले आवडले. असं होय. तर मग ते पठारे सर काही बोलले का? मग भाजी तिखट लागते का तुला? हळू ठसका लागल हळू. पप्पे हळू. पाणी पी पाणी पी. अगं बाय, झालं माझं जेवण. काय झालं हिला? परागरावांबरोबर भांडण झालं की काय? ऐक अरे काही बोलते का ग तू? अगं नवीन नवीन आहे अजून त्यांचं. आणि असं कशावर म्हणते तू? तुमच्या बरोबर भांडण झालं ना की मी अशीच वागते, पण तुम्हाला काही लक्षातच येत नाही. भांडणच झालं असं कारण की परागराव दुकानामध्ये बी लेट आले होते. हा मी म्हणलं की नाही? तसं नाही, नवीन नवीन आहे ना, मग अशी फुगवाफुगवीची भांडण होतेच राहतात. हो का? घ्या हो ना हो. बस बस घ्या. बस. मी काय रागावले बिगावले नाही. हा दिसतंय चेहऱ्यावर. हा काय चाललंय रे? जेवणाच्या टायमाला काय भांडून राहिले रे? आप्पा नाही भांडण काही नाही. आपलं ते पपी आहे ना, तिचं काहीतरी बिनसलंय हो. म्हणजे मी तिला विचारलं बरं का, म्हणजे ते प्रेझेंटेशन बरोबर झालं का तिचं? तो हो म्हणली. ते बरं अंगठी पसंत पडली का? तो हो म्हणली. आणि हा तुमचं काय म्हणले वहिनी? हा तिला विचारलं का भाजी तिखट झाली का म्हणून, तर नाही म्हणली ते सुद्धा. वा वा, बरेच प्रयत्न केलेले दिसू राहिले तुम्ही. आता असं करा, तुमचे प्रयत्न थांबवा जरा. मी बघतो जरा आता काय करायचं ते. अबे कसं झालं तुझं ते पीएचडीचं? काय म्हणून राहते त्याला, प्रमोशन का काय ते? आप्पा अहो प्रमोशन नाही, प्रेझेंटेशन.
अगं तेच ग ते आम्हाला काय कळतंय त्यातलं हा म्हणून तर तुला एवढं शिकू राहिलो. नाही तेच काय असतं ते कसं झालं ते बोल की का नाही सांगायचं आम्हाला. इकडं इकडं माझ्याकडं बघ माझ्याकडं बघ इकडं इकडं माझ्याकडं सांगायचं नाही का आम्हाला. आज आहे ना ग तुझं आज आहे ना काळजीपोटी विचारित राहणार आणि जिवंत आहे तवर विचारित राहणार ना ग. एकदा मेल्यावर पुन्हा विचारणार आहे का. सांगायचं नसलं तर नका सांगू.